आपण इथे वांग्याचं भरीत बनवतो आहे। त्यासाठी वांग, मिरची आणि एक टोमॅटो आपण अशा पद्धतीने रोस्ट करून घेतला आहे। हे थंड झाले की त्याची आपण स्किन काढून घेणार आहोत। त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना एका खलबत्त्यातून काढून घेतला आहे। पुढे आपल्याला फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो रेडी ठेवला आहे। कढईत तेल तापवायचं, त्यात कांदा लाल होईपर्यंत परतायचा आणि मग टोमॅटो पण घालून घ्यायचं। हे झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून आपलं वांग्याचं जे वाटण आहे ते त्यात टाकून द्यायचं आहे। वांगा वातळ असतो म्हणून त्यात थोडंसं आपण इथे गूळ वापरला आहे। अशा पद्धतीने आपली भाजी मीठ घालून रेडी करून घ्यायची। पुढे आपण इथे भाकरी बनवतोय। ज्वारीचं पीठ घेतलंय, थोडंसं पाण्याचं उकड घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपलं सगळं पीठ आहे ते टाकून सेट करून घ्यायचं। इथे आपण भाकरी लाटून घेतली आहे आणि पुढे भाकरी बघा कशा पद्धतीने आपली फुगणार आहे। एक साइडने आपण ती पूर्ण करून घेतली आहे, दुसऱ्या साइडने छान पद्धतीने सगळीकडे भाजून झाली की तिला आपण उलटून घेणार आहोत। कपड्याच्या सहाय्याने हळूवारपणे भाकरीवर जास्त प्रेशर न देता आपण गोल गोल फिरवून फिरवून ती भाकरी छान फुगवून घेणार आहोत। चारी बाजूनी भाकरी जर फुगली तर समजून जायचं आपली भाकरी खूप छान पद्धतीने आतपर्यंत शिजली आहे। तुम्ही बघू शकता आपली भाकरी कशी टम्म फुगली आहे। भाकरी डायरेक्टली कोणत्याच भांड्यात काढायची नाही, ती थोडी थंड होऊ द्यायची। त्यासाठी आपण तिला कपड्यावर काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत तयार आहे। त्याला आपण कोथिंबीर घालून गार्निश करूया आणि पुढे भाकरी सुद्धा तयार आहे।